नमस्कार, मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहतात आपले यूट्यूब चॅनल गुरव की. मित्रांनो, आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे. आनंदाचा दिवस याच्यासाठी आहे की इस्रोने म्हणजे इंडियन स्पेस ऑर्गनायझेशन याने श्रीहरिकोटा या आंध्र प्रदेशमधल्या आपल्या सॅटेलाईट तळाकडून ESAचे म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सीची 2 सॅटेलाईट सक्सेसफुली स्पेसमध्ये इस्टॅब्लिश केली गेली. आणि ही जी दोन्ही जे सॅटेलाईट इस्टॅब्लिश केले गेले ते विथिन 26 मिनिटमध्ये हे डिप्लॉय केले गेले. बरोबर ज्या ठिकाणी जे पाठवायचे होते त्या ठिकाणी ते बरोबर इस्टॅब्लिश केले गेले. आता हे जे सॅटेलाईट जे दोन्ही पाठवण्याचे कारण जे सन मिशनसाठी पाठवले गेले. आपण मी आदित्य L1 आपण सन मिशनमध्ये पाठवला आणि तो L1 या ठिकाणी म्हणजे लेव्हरेज पॉईंट 1मध्ये आपण तो इस्टॅब्लिश केला गेला. पण ही जी दोन्ही जो ESAने म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सीने जे ही 2 सॅटेलाईट पाठवले गेले ही सॅटेलाईट ही पण सन मिशनसाठीच पाठवली गेली. सनचा जो कोरोना किंवा सनचा जो आउटर स्पेस आहे त्या आउटर स्पेसचा स्टडी करण्यासाठी ही दोन्ही सॅटेलाईट पाठवले गेले आहेत. आता आपल्याला माहीत आहे की सन अर्थपासून अराउंड 15 करोड किलोमीटर दूर आहे आणि सूर्य म्हणजे जे सनचे जे रे पृथ्वीपर्यंत पोचण्यासाठी म्हणजे ज्यावेळेला सन निघतो त्यावेळेला पृथ्वीपर्यंत पोचण्यासाठी त्याला 8 मिनिट्स लागतात. आणि हे सूर्याच्या आउटर स्पेसला बऱ्याचशा वातावरण आहे, त्याला डस्ट पार्टिकल पण म्हणतात. आणि सूर्याचा जो वरील भाग आहे त्या भागाला करोना असं म्हणतात. त्या करोनाचा स्टडी करण्यासाठी ही 2 सॅटेलाईट पाठवले आहेत. ही सॅटेलाईट सूर्याच्या ज्या कोरोनामध्ये ज्या घडामोडी होतात त्या घडामोडीचा स्टडी करणार आहेत. आणि ते सूर्याचे जे ब्लॅक होल आहेत किंवा सूर्याचे जे स्फोट वगैरे होतात ते कशा का होतात किंवा त्याचे रिझन काय आहेत याचाच ते स्टडी करणार आहेत. आता ही जो क्लॉरोमेट अशी दोन सॅटेलाईट, एक क्लोरोटर आणि एक कोरोना अशी 2 सॅटेलाईट आहेत. आणि ती सॅटेलाईट सूर्याच्या दिशेने तोंड करून असणार आहेत आणि त्या रेडिएशनने कोरोनापर्यंत ते त्यांचे म्हणजे ज्या रेज आहेत त्या सोडणार आहे आणि त्याचा ते स्टडी करणार आहेत. आणि या दोन्ही सॅटेलाईटच्या मध्ये अंतर अराउंड 150 किलोमीटर असणार आहे. आणि हे ॲक्च्युली सॅटेलाईट आपण वेडनेसडेला 3:04 पाठवणार होतं, पण काही टेक्निकली गीज आल्यामुळे ते थोडं पोस्टपोन केलं गेलं आणि ते आज दुपारी 3:08 सॅटेलाईट सोडलं गेलं आणि ते सक्सेसफुली सोडलं गेलं. या टोटल मिशनला अराउंड 20,000 करोड युरो एवढा खर्च आला. तर आणि त्याचं सगळ्यात मेन उद्देश हा की ज्या सूर्याच्या भोवती जे वातावरण आहे किंवा सूर्याच्या आउटर स्पेसला जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये काय बदल होतात, कशा प्रकारे बदल होतात, त्याचे काय रिझन आहेत. आणि त्याच्यामुळे काय होईल की जी आपली सोलर सिस्टम आहे ती सोलर सिस्टमची उत्पत्ती कशी झाली, सोलर सिस्टम आपल्याला स्टडी करण्यासाठी त्याचा खूप फायदा होणार आहे. हा आनंदाचा क्षण आहे. याच्या अगोदरही प्रोब 1 पण मला वाटतं 2001ला आपणच इस्रोनी सक्सेसफुली आपण ते लॉन्च केलं होतं. आणि आता प्रोब 3 हे आपण युरोपियन स्पेस एजन्सीचं सॅटेलाईट आपण 2 सॅटेलाईट आपण सक्सेसफुली लॉन्च केलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्याच इस्रोच्या जे सायंटिस्ट आहेत त्या सगळ्याच इस्रोच्या सायंटिस्टला कॉंग्रॅच्युलेशन मी म्हणतो आहे. आणि त्यांच्या हार्डवर्किंगमुळेच हे सक्सेसफुली हे मिशन कंप्लीट झालं. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ याच्यासाठी बनवला कारण मराठी मीडियामध्ये आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम असल्यामुळे मराठी मीडियाने या विषयावरती काहीच चर्चा घडून आणली नाही किंवा हा विषय काहीच चर्चेला गेला नाही. म्हणून मी हा छोटासा प्रयत्न करतो आहे की माझे जे व्ह्यूअर आहेत त्यांना ही एक मोठी घटना घडली आणि ती घटना कशी घडली त्याचा शेअर मी करू इच्छित होतो. म्हणून मी हा प्रपंच केला. हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या गुरव की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.